Hello friends, now we are going to start Maths 2 class 10, that is first chapter similarity. आता हा जो सिमिलॅरिटी चॅप्टर आहे तर आपण असाच चॅप्टर 9 क्लास मध्ये शिकलेलो आहे, दॅट इज कॉल्ड एज कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स हा चॅप्टर, जसं आपण त्या चॅप्टर मध्ये दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट कसे दाखवायचे याबद्दल आपण माहिती पूर्ण शिकलेलो आहे. तर तसंच या चॅप्टर मध्ये आपण सिमिलॅरिटी या प्रकारामध्ये थोडंसं जास्त डिटेल शिकणार आहोत. म्हणजे कसं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर कसे दाखवायचे, त्या दोन ट्रायंगल्सशी रिलेटेड काय काय प्रॉपर्टीज आपल्याला नवीन नवीन याच्यामध्ये शिकायचं आहे, तर त्याच्यावर बेस्ड आपल्याला हा टॉपिक राहणार आहे. एकदम सिंपल, फक्त आपल्याला बेसिक्स कडे लक्ष ठेवावं लागणार. म्हणजे थोडक्यात ज्या काही प्रॉपर्टीज असतात तर या प्रॉपर्टीज जर आपण एकदा व्यवस्थित समजून घेतल्या आणि प्रॉपर त्या लर्न केल्या आणि त्या लक्षात ठेवल्या तर मग आपल्याला कुठल्याही गणितांमध्ये त्या प्रॉपर्टीज लावता येत असतात. म्हणजे कसं आहे की आपल्याला 9वी पर्यंत आपण काय शिकलो हे तर लक्षात ठेवायचंच आहे आणि त्याचा वापर आपल्याला आता या 10th क्लासमध्ये या नवीन चॅप्टर्स मध्ये करायचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक पार्ट महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे, जसं बेसिक फॉर्म्युलेज असतात. आता बेसिक फॉर्म्युला म्हणजे आता जसं आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल हा आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला फॉर्म्युला आहे, तुम्हाला देखील माहितीच असणार. जसं आता पहा, या फॉर्म्युलामध्ये आपण लिहित असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हा जनरल फॉर्म्युला आपण सगळीकडे पाहतो, नेहमी आपण तो वापरात आणत असतो. आता याच्यामध्ये बेसिक काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसं आता पहा, ट्रायंगलचा जेव्हा आपण एरिया काढतो, सपोज आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला, त्याला मी नाव दिलं PQR. आता या ट्रायंगल PQR मध्ये जेव्हा तुम्ही एरियाचा फॉर्म्युला लावता तेव्हा तुम्हाला या ट्रायंगल मध्ये हाईट कोणती आहे, बेस कोणता आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज भरू शकणार. बरोबर आहे. आता जनरली कन्फ्युजन असं असते की खालची बाजू म्हणजे बेस, असाच प्रत्येकाचा समज असतो. तर ऍक्च्युली तसं नाही आहे. याच्यामध्ये कसं राहणार आहे की P, Q आणि R हे तीन वर्टायसेस आहेत या ट्रायंगलचे. P, Q आणि R हे जे तीन पॉइंट्स आहेत हे काय रिप्रेझेंट करतात, वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. तर या प्रत्येक वर्टेक्स, एक असेल तर वर्टेक्स म्हणतो आपण, प्रत्येक वर्टेक्सच्या समोर एक बाजू आलेली असते. बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल पॉइंट P हा एक वर्टेक्स आहे, याच्या समोर QR ही एक साइड आलेली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला हाईट म्हणजे कोणती विचारात घ्यायची आहे, तर कुठल्याही एका वर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर जर आपण परपेंडिक्युलर काढला तर त्याला म्हणतात त्या ट्रायंगलची हाईट आहे. एकदम सिंपल. किती वर्टायसेस आहेत, 3 वर्टायसेस आहेत. कोणत्याही वर्टेक्स पासून तुम्ही जर अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर काढला तर दॅट इज कॉल्ड ॲज हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. मग आता Q वरून तुम्ही जर इथे परपेंडिक्युलर काढला दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हाईट ऑफ द ट्रायंगल. R वरून काढला तरी पण तुम्ही त्याला हाईट म्हणू शकता. P वरून काढला परपेंडिक्युलर तरी पण त्याला आपण हाईट म्हणू शकतो. आता हाईट तुम्ही जी घेणार त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला बेस धरावा लागतो, हे लक्षात ठेवायचं मेन म्हणजे. जसं आता पहा, मी जर P वरून एक परपेंडिक्युलर काढला आणि मी इथे नाव दिलं T. आपण काय केलं, पॉइंट P पासून साइड QR वर परपेंडिक्युलर काढला आणि इथे मी नाव दिलं T. That is segment PT is the height of the triangle PQR. बरोबर आहे. आता आपण या हाईटशी रिलेटेड बेसचा विचार करू. तर
ज्या साइडवर आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे ती साइड म्हणजे या ट्रायंगलचा बेस. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? कोणत्याही व्हर्टेक्स पासून तुम्ही परपेंडिक्युलर काढा, त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही ज्या साइडवर परपेंडिक्युलर काढाल तो तुम्हाला बेस धरावा लागतो. म्हणजे या ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर हाईट कोणती आहे? PT आणि बेस कोणता झाला? QR. लक्षात आलं? मेन ज्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या त्या विसरायच्या नाहीत. तुम्ही जर Q पासून परपेंडिक्युलर काढला, आता याला मी नाव दिलं समजा L, तर QL ही झाली हाईट. ही एक केस झाली. सेकंड केस मध्ये तुम्ही हाईट म्हणजे कोणती धराल? QL. आता तुम्ही विचार करा Q वरून तुम्ही कोणत्या साइडवर परपेंडिक्युलर काढला? PR या साइडवर काढला, म्हणून बेस कोणता होईल? PR. PR झाला बेस. म्हणजे जर हाईट QL धरली तर बेस कोणता होईल? PR. अशीच थर्ड केस आपण विचारात घेऊ शकतो. तिसरा अजून एक व्हर्टेक्स आहे ट्रायंगलचा R वरून जर तुम्ही या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर काढला, याला मी नाव दिलं M, तर RM ही झाली हाईट. आता ही RM हाईट तुम्ही कोणत्या साइडवर काढलेली आहे? PQ या साइडवर काढलेली आहे, म्हणून बेस कोणता होईल? PQ. लक्षात येत आहे तुम्हाला मी काय म्हणतोय? तुम्ही या तीन सेट पैकी कोणताही एक सेट वापरू शकता. मग आता गणितामध्ये जसं काय आपल्याला हाईट दिलेली आहे त्याच्यावरून आपण बेस ठरवू शकतो. तर या चॅप्टर मध्ये सुरुवातीला हे तुम्हाला कन्फर्म माहिती असणं आवश्यक आहे की ट्रायंगलचा एरिया आपण आतापर्यंत तर नेहमीच काढत आलेलो आहे, तो काही भागच नाहीये. पण जर तो राईट अँगल ट्रायंगल नसेल, जनरल ट्रायंगल तुम्हाला दिलेला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला हाईट आणि करस्पॉन्डिंग बेस याचे तीन सेट्स मिळत असतात. मग आता हे जे तीन सेट्स आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडवर तुम्ही परपेंडिक्युलर काढा. तो परपेंडिक्युलर तुम्ही ज्या साइडवर काढाल ती साइड म्हणजे झाला बेस आणि तो परपेंडिक्युलर म्हणजे झाली हाईट. लक्षात आलं? अशी PQ, PR अशी तिरपी वगैरे कधीही हाईट धरत नसतात. हाईट नेहमी परपेंडिक्युलरच आपल्याला धरावी लागते. याच्यामध्ये अजून वेगवेगळे केसेस म्हणजे असे येऊ शकतात, जसं आता हा एक ट्रायंगल आहे. आता या ट्रायंगल मध्ये जसं आता हा एक व्हर्टेक्स जर आपण धरला तर या व्हर्टेक्सशी रिलेटेड अपोजिट साइडवर तुम्हाला जर परपेंडिक्युलर काढायचा असेल तर तुम्हाला ही खालची साइड अशी एक्सटेंड करून घ्यावी लागते आणि मग तुम्ही इथून असा एक परपेंडिक्युलर काढणार. मग आता ओरिजिनल ट्रायंगल जर तुम्ही ABC धरलेला आहे आणि जर तुम्ही हाईट काढली AD, तर मग तुम्हाला आता हे धरावं लागणार आहे. हाईट म्हणजे कोणती झाली? AD, कारण आपण तो काढलेला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर नेहमी ABC या तीन पैकी कोणत्या तरी एका पॉइंट वरून काढावा लागणार. आणि बेस आता धरताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ट्रायंगलची कोणत्या साइडला एक्सटेंड करून तुम्ही हा ABC ट्रायंगल विचारात घेतलेला आहे. यामध्ये A या व्हर्टेक्स पासून आपण BC वर परपेंडिक्युलर काढणार होतो, पण परपेंडिक्युलर काढत असताना तुम्हाला हे लक्षात येत होतं की साइड BC ही पूर्ण इथपर्यंत आलेली नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्हाला ही BC या बाजूने एक्सटेंड करावी लागते. आता ही एक्सटेंड केल्यानंतर A या पॉइंट पासून तुम्ही AD हा एक परपेंडिक्युलर काढला. मग तुम्ही हाईट इक्वल टू AD धरू शकता, कारण AD परपेंडिक्युलर आहे आणि AD कोणत्या साइडवर काढलेला आहे? BC वर काढलेला आहे, म्हणून आपल्याला BC हा बेस धरावा लागणार. आपण या केस मध्ये DC हा बेस धरायचा नाही, कारण आपल्याला या ट्रायंगलचीच कुठली तरी एक साइड बेस म्हणून वापरावी लागते. लक्षात आलं? तर हा जो पार्ट आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. या केस मध्ये
आपल्याला हाईट जी आपण कन्सिडर करतो त्यानुसार बेस धरावा लागतो. लक्षात आलं. अजून एक पार्ट या चॅप्टरची सुरुवात करताना आपल्याला थोडासा पार्ट 9वीचा बघावा लागतो. रेशो अँड प्रपोर्शन. 9व्या वर्गामध्ये आपण अल्जेब्रामध्ये रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर शिकलेलो आहे. तर त्या केसमध्ये आपण 2 नंबर्सचा रेशो घेत असतो. जसं आता मी लिहिलं रेशो ऑफ m with n. रेशो ऑफ m with n. मग आता हा जो रेशो आहे तर याला आपण लिहित असताना m/n असं देखील लिहितो किंवा त्यालाच तुम्ही m/n असं देखील लिहू शकता. तर रेशो ऑफ m with n म्हणजेच m/n और m/n हे लक्षात ठेवायचं. तर हा जो रेशो आहे हा आपण या ट्रायंगलच्या 2 साइड्सचा आपण घेऊ शकतो, ट्रायंगल्सच्या 2 हाईट्सचा आपण घेऊ शकतो, ट्रायंगल्सच्या बेसिसचा आपण घेऊ शकतो, इवन एरिया ऑफ ट्रायंगलचा आपण बेस घेऊ शकतो किंवा आपण एरिया ऑफ ट्रायंगल्सचा रेशो देखील आपण विचारात घेऊ शकतो. मग आता आपल्याला 9व्या वर्गामध्ये नंबर्सचे रेशो होते. आता मात्र आपल्याला ती कन्सेप्ट विचारात घ्यायची की रेशो म्हणजे काय. तर रेशो घेत असताना आपण कोणत्याही 2 क्वांटिटीजचा रेशो विचारात घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता आपल्याला या रेशोवर बेस्ड काही प्रॉपर्टीज शिकायचे आहेत. या चॅप्टर मध्ये सुरुवातीला 2 किंवा 3 प्रॉपर्टीज तुम्हाला अशा दिलेल्या आहेत की ज्या जनरल प्रॉपर्टीज आहेत आणि या प्रॉपर्टीजवर डिपेंड तुम्हाला मग एक्सरसाइज दिलेली आहे. ठीक आहे. मग आपण आता त्या प्रॉपर्टीज विचारात घेणार. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे काही प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत. पहिली प्रॉपर्टी रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. सुरुवातीला आपण सिमिलॅरिटी या प्रकाराबद्दल काहीही विचार करत नाही. जनरल आपण 2 ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो घेतोय. तर रेशो म्हणजे आता आपण आधी विचारात घेतलेलं होतं की रेशो ऑफ एनी 2 नंबर्स से m and n that is equal to m/n or m/n. तर अशा पद्धतीनेच आता आपण 2 ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो घेणार आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, पहिला आपण ट्रायंगल विचारात घेतलेला आहे ट्रायंगल ABC आणि A या व्हर्टेक्स पासून AD अशी आपण हाईट काढलेली आहे. ठीक आहे. सेकंड ट्रायंगल इज PQR and from vertex P we have drawn height PS. ओके. आता जसं आपण सुरुवातीला प्रॉपर्टी पाहिली, हाईट AD कोणत्या साइडवर काढलेली आहे? BC वर. म्हणून इन ट्रायंगल ABC AD is the height and BC is the base. बरोबर. AD हाईट आणि BC ला आपण काय म्हणणार? हाईट. सॉरी, बेस. त्यानंतर सेकंड ट्रायंगल इन ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR हाईट इज PS. PS परपेंडिक्युलर काढलेला असल्यामुळे PS ही हाईट कोणत्या बाजूवर काढलेली आहे? QR वर. देयरफॉर QR इज द बेस. ठीक आहे. आता आपण रेशो कोणाचा घेणार आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. आता इथे आपण 2 ट्रायंगल्स विचारात घेतलेले आहेत. एक ट्रायंगल ABC असा आहे, दुसरा ट्रायंगल PQR असा आहे. म्हणून मी इथे लिहिताना पहा कशा पद्धतीने रेशो लिहिणार. आता लक्ष द्या बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे? ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा सेकंड ट्रायंगल. 2 ट्रायंगल्स ABC आणि PQR यांच्या एरियाचा रेशो आपण घेतो आहे. रेशो घेत असल्यामुळे आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR अशा पद्धतीने लिहिलेला आहे. आता यांचा जो एरिया आहे तो आपण नेहमीच्या फॉर्म्युल्याने काढणार. हाफ इंटू बेस इंटू हाईट हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. मग आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हाफ इंटू बेस. आता तुम्ही सांगा ABC या ट्रायंगलचा बेस कोणता आहे?
तर तो आहे BC. बघा आपण इथे लिहितो, म्हणून हाफ इंटू बेस दॅट इज BC इंटू हाईट. हाईट कोणती आहे एरिया ऑफ ट्रायंगलची? AD, कारण AD परपेंडिक्युलर आहे, म्हणून मग हाफ इंटू बेस दॅट इज BC इंटू हाईट म्हणजे AD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण न्यूमरेटर मध्ये लिहिला. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR, परत फॉर्म्युला तोच राहणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण PQR चा बेस कोणता आहे? QR इज द बेस, म्हणून मी इथे लिहिणार QR इंटू हाईट. हाईट कोणती आहे एरिया ऑफ ट्रायंगल, सॉरी PQR ची? PS. लक्षात आलं पहिली स्टेप. आपण प्रॉपर्टी कोणती बघतोय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणून आपण काय केलं, दोन ट्रायंगल्स घेतले, त्यांच्या हाईट आणि बेस लिहून घेतलं. त्यानंतर आता आपण त्यांचा रेशो घेतोय. रेशो म्हणजे काय आपण आधी पाहिलेलं आहे. रेशो म्हणजे सरळ सरळ आपण त्यांचं डिव्हिजन घेत असतो या पद्धतीने. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता त्यांचे फॉर्म्युले लिहिले करस्पॉन्डिंग, हाफ इंटू बेस इंटू हाईटने, हाफ इंटू BC इंटू AD दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे हाफ इंटू QR इंटू PS. ठीक आहे. आता यामध्ये हाफ जो आहे हा दोन्हीकडे सारखा असल्यामुळे तो आपण डायरेक्टली कट करू शकतो. म्हणजे तुम्हाला आन्सर काय मिळालं? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. आता प्रॉपर्टी लक्षात कशी ठेवायची ते बघा. दोन ट्रायंगल्सचा रेशो म्हणजे एरियाजचा रेशो आपण LHS म्हणजे डावीकडे लिहिलेला आहे. त्याचा आन्सर तुम्हाला RHS ला काय मिळालं? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. आता BC म्हणजे ट्रायंगल ABC चा काय आहे? बेस आहे. आणि AD ही ट्रायंगल ABC ची काय आहे? हाईट आहे. त्यानंतर PQR चा विचार केला तर QR म्हणजे त्याचा बेस आहे आणि PS म्हणजे त्याची काय आहे? हाईट आहे. म्हणजे दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो जेव्हा आपण घेतो तेव्हा तुम्हाला त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टचा रेशो मिळतोय. लक्षात आलं? अपॉन मध्ये असल्यामुळे रेशो आहे. रेशो कोणाचा आहे? फक्त बेसिसचा आहे का? नाही. तर तो कोणाचा आहे की बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टचा तो रेशो आहे. लक्षात येत आहे मी काय म्हणतोय? त्यामुळे तुम्हाला आता जर प्रॉपर्टी लिहायची असेल तर तुम्ही लिहिताना ती कशी लिहिणार? हेन्स the ratio of areas of two triangles म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे आपण LHS ला कोणाचा रेशो घेतला? एरियाजचा रेशो घेतला. तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, तर तो पण तुम्हाला परत एक रेशोच मिळतोय. मग तो रेशो कोणाचा आहे? तर इज इक्वल टू रेशो ऑफ. आता रेशो ऑफ मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तो रेशो फक्त बेसेसचा किंवा फक्त हाईट्सचा नाहीये, तर तो बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टचा रेशो आहे. म्हणून मग आपण लिहिताना कसं लिहिणार? इज इक्वल टू रेशो ऑफ द products of their, आता products कोणाकोणाचा आहे? तर their bases and corresponding heights. Their bases and corresponding heights. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण दोन ट्रायंगल्स विचारात घेतले, त्यांचा आपण एरियाचा रेशो काढतो. म्हणून मग आपण काय केलं? पहिल्यांदा ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर जे परपेंडिक्युलर्स होते त्यानुसार आपण बेस आणि हाईट ठरवून घेतल्या.
म्हणजेच ट्रायंगल एबीसी मध्ये एडी इज द हाईट अँड बीसी इज द बेस. त्यानंतर ट्रायंगल पीक्यूआर चा विचार केला, पीएस इज द हाईट अँड क्यूआर इज द बेस. मग आपण त्यांच्या एरियाचा रेशो घेण्याचा विचार केला. म्हणून मग लिहित असताना मी अपॉन मध्ये लिहिलेला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू, आता त्यांचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणून मग हाफ इंटू बेस म्हणजे बीसी इंटू हाईट म्हणजे एडी अपॉन हाफ इंटू क्यूआर इंटू पीएस. त्यामध्ये हाफ सेम असल्यामुळे कॅन्सल झालं. म्हणजे मग आता राहिलेलं काय आहे, बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. बीसी बेस आहे, एडी हाईट आहे, म्हणजे बेस आणि हाईटचा गुणाकार तुम्हाला न्यूमरेटर मध्ये मिळाला. डिनॉमिनेटर मध्ये परत बेस आणि हाईटचाच प्रोडक्ट मिळतोय. म्हणजे रेशो कोणाचा घेतला गेलेला ऍक्च्युअली, प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स यांचा रेशो घेतला गेलेला आहे. बरोबर. म्हणून मग आपण प्रॉपर्टी लिहिली. ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ the products of their bases and corresponding heights. लक्षात आलं. म्हणजे समजा आपण if areas of two triangles be A1 and A2, समजा आपण दोन ट्रायंगल्सचा एरिया यांना आपण सिम्बॉल्स काय दिले, A1 A2, हाइट्स H1 H2, बेसेस B1 B2. अशा पद्धतीने जर आपण लिहून घेतलं तर या प्रॉपर्टी नुसार आपण आत्ताच आपण जी प्रॉपर्टी पाहिली त्यानुसार आपण काय लिहिणार, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. पहिल्या ट्रायंगलचा एरिया A1 अपॉन रेशिओ ऑफ सेकंड ट्रायंगल दॅट इज A2 इज इक्वल टू रेशिओ ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. पण आता मला सांगा A1 या एरियाशी रिलेटेड बेस आणि हाइट कोणती देणार, तर आपण देणार B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने ही पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह होते. ओके, लक्षात आलं. सो वी हॅव लर्न द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. ही आपण आता पहिल्यांदा प्रॉपर्टी पाहिली की जर आपण दोन ट्रायंगल्सच्या एरियाजचे रेशो घेतले तर आपल्याला त्याची व्हॅल्यू त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढी मिळते. आता त्या प्रॉपर्टीवर बेस्ड तुम्हाला काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. जसं आता पहिली कंडिशन बघा, कंडिशन 1. आता फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सांगते, इफ द हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. कंडिशन कोणती दिलेली आहे की जर दोन ट्रायंगल्सची हाईट सेम आहे, दोन ट्रायंगल्सची हाईट जर सेम असेल तर आपल्याला त्यांचा रेशो काय मिळतो तर हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला जसं टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, आपण दोन ट्रायंगल्स विचारात घेतले. हा आहे ABC, हा पहिला ट्रायंगल, त्यामध्ये तुम्हाला AD ही हाईट दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ट्रायंगल दिलेला आहे PQR आणि त्याची हाईट तुम्हाला दिलेली आहे PS. ठीक आहे. तर आता आपण जी प्रॉपर्टी आहे ती या दोन ट्रायंगल्स मध्ये विचारात घेणार. दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईट सेम दिलेली आहे. टू इफ द हाइट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल देन, जर दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईट सेम असेल तर मग आपल्याला रेशो कशा पद्धतीने घेता येईल.
तर आपण सरळ सरळ बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपण पहिल्या प्रॉपर्टी मध्ये काय शिकलो, दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा येतो, बरोबर आहे. मग आता तुम्हीच विचार करा, ट्रायंगल ABC चा बेस कोणता आहे, तर ABC मध्ये हाईट AD कोणत्या साइडवर काढलेली आहे, BC वर, म्हणून त्याचा बेस काय आहे, BC इंटू हाईट. आता मला सांगा, ABC या ट्रायंगलची हाईट आहे AD, पण त्याची व्हॅल्यू आपण इथे कोणती घेत असतो, H अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा विचार करा, ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR मध्ये हाईट PS ही QR या साइडवर काढलेली असल्यामुळे QR हा बेस इंटू हाईट ऑफ दॅट ट्रायंगल दॅट इज PS, बट इट इज इक्वल टू हाईट ऑफ ट्रायंगल ABC, म्हणून याची पण हाईट आपण किती धरणार, H. आपली पहिली कंडिशन कोणती होती, हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजेच AD इक्वल टू PS इक्वल टू H. म्हणून मग आपण काय केलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, म्हणजे आपण एरियाचे रेशो घेतले आणि दॅट इज इक्वल टू बेस इनटू हाईट अपॉन बेस इनटू हाईट. ट्रायंगल ABC चा बेस BC इनटू हाईट अँड ट्रायंगल PQR बेस QR इनटू हाईट. आता इथे H सेम असल्यामुळे दॅट विल गेट कॅन्सल, म्हणजे तुम्हाला आन्सर काय मिळालं, BC अपॉन QR, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR. आता तुम्ही विचार करू शकता की ही प्रॉपर्टी, याचा आन्सर आपल्याला कशा पद्धतीने मिळालेला आहे. आपण कोणत्या दोन ट्रायंगल्सचा विचार करत होतो की ज्यांची हाईट इक्वल आहे, बरोबर आहे. मग हाईट इक्वल असताना त्या हाईट्स कॅन्सल झाल्या आणि तुम्हाला आन्सर मिळताना BC अपॉन QR असं मिळालेलं आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की BC हा पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे आणि QR हा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे. म्हणजे प्रॉपर्टी तुम्हाला काय मिळाली, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे आपल्याला ही नेक्स्ट प्रॉपर्टी काय लिहिता येईल बघा, तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिलेली आहे. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे एकदम सिंपल आहे, दोन ट्रायंगल्स मध्ये जर हाईट सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसिसच्या रेशो एवढाच असतो. म्हणून मग आपल्याला ही सेकंड प्रॉपर्टी पण लक्षात ठेवायची आहे. तर आपल्या नेहमीच्या रिझल्ट नुसार जर आपण विचारात घेतलं की एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल दॅट इज A1 अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल दॅट इज A2 इज इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल B1 अँड बेस ऑफ सेकंड ट्रायंगल अपॉन B2, म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. लक्षात आलं. तर सेकंड प्रॉपर्टी काय आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. लक्षात आली. ही फर्स्ट कंडिशन. आता कंडिशन 2, आता पहिल्या कंडिशन मध्ये आपण हाईट सेम घेतल्या, आता सेकंड कंडिशन मध्ये बेसिस सेम घ्यायचे. म्हणजे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे पुस्तकामध्ये, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, इफ बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, देन मग आता त्यांनी जी फिगर घेतलेली आहे आपण तशाच पद्धतीने फिगर घेऊ. आता
हा एक ट्रायंगल घेतलेला आहे ए बी सी, ठीक आहे. त्यानंतर मग त्यांनी इथे एक पॉइंट घेतलेला आहे पी आणि पी ए आणि पी बी जॉईन केलं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दोन ट्रायंगल्स कोणते कोणते दिसतात आहे यामध्ये, एक आहे एबीसी आणि दुसरा आहे एबीपी. लक्षात आलं, कोणते कोणते दोन ट्रायंगल्स आहे, एबीसी आणि दुसरा ट्रायंगल आहे एबीपी. आता या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये बघा AB हा बेस आपल्याला सेम घ्यायचा आहे, कारण ती एक कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगल्स मध्ये. मग आता पहा, C वरून आपण एक परपेंडिक्युलर काढला, इथे नाव घेतलेलं आहे D, याला तुम्ही म्हणू शकता फर्स्ट हाईट. त्यानंतर दुसरी म्हणजे आपण P वरून एक परपेंडिक्युलर काढू, त्याला त्यांनी नाव घेतलेलं आहे Q, याला म्हटलेलं आहे H2. आता तुम्ही व्यवस्थित आपल्या बेसिक्सचा विचार केला तर ABC या ट्रायंगल मध्ये वर्टेक्स C पासून आपण परपेंडिक्युलर काढला AB या बेसवर, CD दॅट इज H1, आणि PAB या ट्रायंगल मध्ये P या वर्टेक्स पासून परत AB या बेसवरच PQ ही हाईट काढलेली आहे, बरोबर आहे. हाईट वेगवेगळ्या आहेत पण बेसिस मात्र सेम आहे, कारण दोन्ही ट्रायंगल्स मध्ये AB याच कॉमन साइडवर परपेंडिक्युलर्स काढल्या गेलेले आहेत. म्हणून दोन्ही ट्रायंगल्सच्या हिशोबाने बेसिस सेम आहेत. कोणते आहेत, AB. म्हणून मग आपण सुरुवातीला इथे असं लिहू शकतो, बेसिस आर इक्वल. कोणते कोणते बेसिस आहेत, AB, तर त्याला आपण कॉमन मध्ये B असं म्हणू शकतो, बरोबर. मग आता बघा, तुम्ही याला प्रॉपर्टी लावत असताना परत रेशो घेणार, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कोणते कोणते दोन ट्रायंगल्स आहेत, फर्स्ट ट्रायंगल होता ABC, बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दुसरा ट्रायंगल कोणता होता, ABP, म्हणून मग एरिया ऑफ ट्रायंगल ABP, बरोबर. परत आपण फॉर्म्युला कोणता वापरतो, बेस इनटू हाईट. आता मला सांगा ABC चा बेस कोणता आहे, AB, कारण AB वरच हाईट काढलेली आहे, म्हणून AB इनटू पहिली हाईट कोणती धरली होती आपण, H1, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP इक्वल टू बेस इनटू हाईट. ABP चा बेस कोणता आहे परत, AB, म्हणून मग इथे मी लिहिणार AB इनटू सेकंड हाईट कोणती आहे, PQ, म्हणजेच कोणती, H2, बरोबर. मग आता आपल्याला AB कॅन्सल करता येईल, कारण दोन्हीकडचे बेसिस कसे आहेत, सेम आहेत. मग AB कॅन्सल केलं तर तुम्हाला मिळतो रिझल्ट एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP इज इक्वल टू H1 अपॉन H2. म्हणजे बघा, आता आपल्याला याच्यावरून नवीन प्रॉपर्टी तयार करता येते. तर ती प्रॉपर्टी कोणती आहे, तर त्या प्रॉपर्टी मध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to or with common base or with equal base. कारण आता आपल्याला ही कंडिशन 2 आपण यूज करतोय की if basis of both triangles are equal, तर areas of or the ratio of areas of two triangles with equal base is equal to ratio of their corresponding heights. म्हणजे एकदम सिंपल आहे की जर दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये तुम्हाला असं दिसतं आहे की त्यांचे बेसिस सेम आहेत, तर तुम्ही त्यांच्या एरियाचा रेशो घेत असताना डायरेक्टली कोणाचा रेशो घेतला तर चालेल, त्यांच्या हाईट्सचा रेशो घेतला तर चालेल. लक्षात आलं. म्हणजे बघा, तुम्हाला या दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत आणि याच्याशी रिलेटेड दोन प्रॉपर्टीज परत दिलेल्या आहेत. आपण ओरिजिनल प्रॉपर्टी पहिल्यांदा शिकलो, त्यानंतर आता या दोन केसेस म्हणजे दोन कंडिशन्स आपण शिकलो. पहिल्या कंडिशन मध्ये आपण पाहिलं, जर हाईट सेम धरली तर हाईट कॅन्सल होते, तुम्हाला रेशो फक्त बेसिसचा मिळतो. दुसऱ्या कंडिशन मध्ये जर बेसिस सेम ठेवले तर बेसिस कॅन्सल होतात आणि त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईट्सच्या रेशोशी इक्वल मिळतो. तर या तिन्ही पण प्रॉपर्टीज आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला तशाच्या तशा लर्न करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे याचाच उपयोग आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये लावू शकतो.
तर आता तुम्ही विचारात घ्या की या दोन्ही प्रॉपर्टीज आता आपल्याला बरोबर लक्षात आलेल्या आहेत. याचा अभ्यास केला की मग तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करता येऊ शकतात. पेज नंबर 3 वर तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून 2 मिनिटं अभ्यास करून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपण या ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करू. ठीक आहे? ओके, अभ्यास केला. आता लक्ष द्या, ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायच्या आहेत. फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. तुम्हाला पेज नंबर 3 वर फर्स्ट फिगर दिलेली आहे, फिगर 1.6. तर 1.6 फिगर मध्ये तुम्हाला एबीसी हा एक मोठा ट्रायंगल दिसतोय आणि त्यामध्ये एपीक्यू हा एक तुम्हाला लहान ट्रायंगल दिसतोय. बरोबर? आता पहिल्यांदा तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर तर यांचे तुम्हाला रेशोज घेऊन दाखवलेले आहेत. मग आता हे रेशोज आपल्याला आता पाहायचे आहेत. ठीक आहे? तर या ऍक्टिव्हिटीज नुसार तुम्हाला पहा, पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू बघायचा आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर आता इथे आपण भले फिगर काढून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून प्रॉपरली एक्सप्लेनेशन बघता येईल. ही फर्स्ट फिगर, ठीक आहे? आता लक्ष द्या, तुम्हाला पहिल्यांदा दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. आता पहिल्यांदा एबीसी म्हटलेला आहे तर फक्त एबीसी वर कॉन्सन्ट्रेट करायचं. ए बी सी, एबीसी चे 3 व्हर्टायसेस, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. पॉइंट ए वरून तुम्हाला बीसी या साइडवर पीएआर असा एक परपेंडिक्युलर काढलेला दिसतोय म्हणून एआर झाली हाईट आणि बीसी झाला त्याचा बेस. लक्षात आलं? बाकी एपी आणि एक्यू कडे सध्या लक्ष द्यायचं नाही. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी लिहित असताना तुम्ही परत बेस इंटू हाईट म्हणजे कोणता फॉर्म्युला वापराल? बेस कोणता आहे एबीसी चा? बीसी इंटू हाईट. हाईट कोणती आहे? एआर. म्हणून तुम्ही या पहिल्या ब्लँक्स मध्ये बीसी इंटू एआर असं लिहू शकता. लक्षात आलं तुम्हाला? बीसी हा बेस आणि एआर ही हाईट. आता अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू चा जेव्हा आपण विचार करू तेव्हा 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे, ए पी क्यू. म्हणजे मग आपल्याला साइड्स पण लक्षात येतात, एपी, एक्यू आणि पीक्यू. बरोबर? आता हाईट कोणत्या पॉइंट पासून काढलेली आहे? ए पासून म्हणजे एआर. एआर झाली हाईट आणि कोणत्या साइडवर काढलेली आहे? पीक्यू वर काढलेली आहे म्हणून पीक्यू हा बेस. म्हणजे तुम्ही अपॉन काय लिहाल? पीक्यू इंटू एआर. म्हणजे आपल्याला आता या दोन्ही केस मध्ये असं लक्षात आलं की एआर हा बेस कॉमन, सॉरी एआर ही हाईट सेम आहे आणि बेस मात्र दोघांचे वेगवेगळे आहेत. पण एआर ही हाईट कशी आहे? सेम आहे. मग एआर जर कॅन्सल केलं तर तुम्हाला इक्वल टू बीसी अपॉन पीक्यू असं लिहिता येईल. बरोबर? म्हणजेच तुम्हाला हा रेशो लिहित असताना तुम्ही हे अशा पद्धतीने लिहू शकता, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू बेस इंटू हाईट. बेस कोणता आहे? बीसी इंटू हाईट कोणती आहे? एआर अपॉन एपीक्यू या ट्रायंगलचा विचार केला तर बेस कोणता आहे? पीक्यू इंटू हाईट कोणती आहे? एआर. एआर गेट्स कॅन्सल्ड म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालं बीसी अपॉन पीक्यू. लक्षात येत आहे? आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला परत दिलेली आहे. आता त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला एलएमएन आणि डीएमएन असे 2 ट्रायंगल्स दिसतात आहे. बरोबर आहे? टेक्स्ट बुक मध्ये लक्ष आहे पेज नंबर 3.
तर LMN आणि DMN, तर तुम्हाला फिगर पाहायला बरोबरच लक्षात येईल की त्यांच्या दोघांचे पण बेसिस सेमच आहेत. आपण ही फिगर आत्ताच पाहिलेली आहे. याच्यामध्ये पहा AB जसा बेस कॉमन होता तसंच त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. कोणता बेस कॉमन आहे? MN. दोन ट्रायंगल्स कोणते कोणते आहेत? एक आहे ट्रायंगल LMN आणि दुसरा आहे ट्रायंगल DMN. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DMN इज इक्वल टू, परत तुम्हाला दोन लाईन्स दिलेले आहेत, अपॉन मध्ये पण दोन लाईन्स दिलेले आहेत. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, बेस इंटू हाईट. मग LMN याच्यामध्ये बेस कोणता आहे? MN इंटू हाईट कोणती आहे? LP. बरोबर, बेस कोणता आहे? MN आणि हाईट कोणती काढलेली आहे? LP. म्हणून MN इंटू LP असं आपण न्यूमरेटर मध्ये लिहिणार आणि अपॉन आता दुसरा ट्रायंगल DMN मध्ये बेस कोणता राहील? MN आणि त्यावर परपेंडिक्युलर कोणता काढलेला आहे? DQ. म्हणून मग MN इंटू DQ. परत कॉमन काय मिळालं? बेस MN दोन्हीकडे कॅन्सल होईल आणि तुम्हाला परत आन्सर काय मिळणार? LP अपॉन DQ. लक्षात आलं? तशाच पद्धतीने अजून एक तुम्हाला तिसरा पॉइंट दिलेला आहे. तर तिसऱ्या पॉइंट मध्ये बघा, ABC हा एक ट्रायंगल दिसतोय. त्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. AB चा मिड पॉइंट कोणता आहे? आपण इथे फिगर काढून घेऊ. ABC आणि हा M तुम्हाला मिड पॉइंट दिलेला आहे सेगमेंट AB चा. ठीक आहे. अँड सेगमेंट CM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. तर ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. तुम्ही जर व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडचा मिड पॉइंट जॉईन केला तर त्या सेगमेंटला म्हणतात मीडियन. कोणत्याही ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडचा मिड पॉइंट जर जॉईन केला तर त्या सेगमेंटला आपण म्हणणार मीडियन. देयरफॉर CM इज द मीडियन. आणि तुम्हाला AM आणि BN हे दोन्ही पण कसे मिळतात आहे? कॉमन मिळतात आहे. मग आता त्यामध्ये पहा, दोन ट्रायंगल्स परत विचारात घेतलेले आहेत. एक ट्रायंगल घेतलेला आहे AMC. ठीक आहे. आणि दुसरा ट्रायंगल तुम्हाला दिसतो आहे BMC. ठीक आहे. या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हा C पॉइंट वरचा कॉमन आहे. बरोबर, म्हणजे जर तुम्ही C पासून AB वर परपेंडिक्युलर काढला तर तुम्हाला दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईट सेम मिळू शकते. कारण C हा व्हर्टेक्स AMC आणि BMC मध्ये कॉमन आहे. C वरून तुम्ही परपेंडिक्युलर काढला तर तो AB वर अशा पद्धतीने कॉमनच मिळणार. बरोबर. आता लक्ष द्या, हा जो CM आहे, CM तर मीडियन आहे. इथे समजा तुम्ही एखादा पॉइंट घेऊन घेतला CT, तर CT ही हाईट AMC या ट्रायंगलची पण आहे आणि BMC यामध्ये पण तुम्हाला CT हीच हाईट धरता येईल. म्हणजे तुम्ही जर एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC असं तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला दोन ब्लँक्स दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहाल? तर AMC आणि BMC याच्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं की C हा वरचा व्हर्टेक्स कॉमन असल्यामुळे आणि बेसिस एकाच लाईनवर आहेत त्यामुळे हाईट सेम मिळणार. आता फक्त बेसिस मात्र वेगवेगळे धरावे लागतील. AMC याच्यामध्ये कशावर परपेंडिक्युलर काढला? AM वर. म्हणून मग याचा बेस कोणता आहे? AM. हाईट तर सेम आहे. आपण हाईट्स जेव्हा इक्वल असतात तेव्हा आपण फक्त बेसिसशी रिलेटेड रेशो दाखवतो आणि म्हणून त्यामध्ये आपण फक्त बेसिसचा रेशो धरणार. म्हणजे आता पहा, याच्यामध्ये ट्रायंगल BMC चा जर आपण विचार केला तर BMC या ट्रायंगल मध्ये बेस कोणता आहे? BM किंवा तुम्ही MB लिहिलं तरी चालते. हाईट परत कॉमन आहे
त्याच्यामुळे तुम्हाला AM अपॉन BM असा रेशो मिळाला. आता परत एक पार्ट, M हा मिड पॉइंट होता. M मिड पॉइंट असल्यामुळे AB चे दोन सारखे भाग कोणते कोणते झाले? AM आणि BM. मग आता मला सांगा AM आणि BM हे जर दोन सारखे पार्ट आहेत तर तुम्ही एकच पार्ट दोन वेळा पण लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक तर तुम्ही AM अपॉन AM लिहिलं तरी चालेल किंवा BM अपॉन BM लिहिलं तरी चालेल, कारण ते दोन्ही पण सेमच आहे. म्हणजे पहा AM आणि AM कॅन्सल होतील आणि तुम्हाला रेशो हा 1/1 किंवा नुसतं 1 लिहिलं तरी पण चालेल. तर या ऍक्टिव्हिटीचा आपण जेव्हा विचार करतो तर याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन सांगत असताना असं लिहू शकता की ट्रायंगल AMC and ट्रायंगल BMC आर ऑफ इक्वल बेसिस. AMC आणि BMC यांच्यामध्ये बेसिस पण इक्वल आहेत. Also they have a common vertex C and their basis AM and MB lie on the same line AB. म्हणजे पहा बेसिस इक्वल आहे आणि त्यांचा जो कॉमन वर्टेक्स आहे C याच्या सोबत बेसिस एकाच लाईनवर असल्यामुळे, म्हणजे खालचे दोन्ही बेसिस एकाच हाईटवर एकाच लाईनवर आणि वरचा पॉइंट कॉमन, म्हणून मग हाईट कशी निघणार? दोन्ही ट्रायंगल्स मध्ये सेमच मिळेल. म्हणजे यांच्या एरियाचा रेशो हा तुम्हाला इक्वल मिळतो किंवा त्यांचा रेशो हा तुम्हाला 1 मिळतो असं म्हटलं आपण तरी पण चालेल. म्हणजेच या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये बेस आणि हाईट सेम असल्यामुळे त्यांचे एरियाज सेम आहेत. लक्षात आलं? मग आता तुम्हाला महत्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे की रिमेंबर धिस हा एक पार्ट तुम्हाला या पेज नंबर 5 मध्ये दिलेला आहे. रिमेंबर धिस पहा, टेक्स्टबुक पेज नंबर 5. तर हे रिमेंबर धिस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायची असते तर तेव्हा आपल्याला हे रिमेंबर धिस पाहणं खूप महत्वाचं ठरते. बघा रिमेंबर धिस मध्ये आपण एक 2 मिनिटात शॉर्ट रिव्हिजन करून घेऊ. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. पहिली प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे की दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा असतो. बरोबर. त्यानंतर सेकंड, एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाइट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. जर दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईट जर इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस एवढा येतो. जर दोन ट्रायंगल्स मध्ये बेसिस इक्वल असतील तर त्या दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाइट्स एवढा असतो. लक्षात आलं? तर या प्रॉपर्टीज फर्मली आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण याच्यावरच बेस्ड आपल्याला आता 1.1 शिकावी लागणार आहे. ओके. आता बघा आपण ज्या 3 प्रॉपर्टीज शिकलेलो आहे तर त्या प्रॉपर्टीजचा वापर करून आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. पण आधीच्या प्रॉपर्टीज मात्र व्यवस्थित रिव्हिजन करून ठेवायच्या, त्यानंतर त्या लर्न करून ठेवायच्या. कारण आपण गणितामध्ये जेव्हा प्रॉपर्टी वापरतो तर तेव्हा ती पूर्ण प्रॉपर्टी लिहिणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे. आता टेक्स्टबुक मध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 बघा. त्यामधलं फर्स्ट प्रॉब्लेम, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. तुम्हाला 2 त्रिकोणांच्या बेस आणि हाइट्स दिलेले आहेत. पहिला जो ट्रायंगल आहे तर त्याचा बेस 9 आणि सेकंड ट्रायंगलचा फर्स्ट ट्रायंगलची हाइट 5. त्यानंतर सेकंड ट्रायंगलचा विचार केला आपण तर त्याचा बेस 10 आहे आणि हाइट 6 आहे. तर यावरून तुम्हाला त्या 2 ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. आपण प्रॉपर्टी शिकलेलोच आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे कन्फर्म माहिती आहे की हाईट आणि बेस वेगवेगळे असले तर एरियाचा रेशो हा बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा असतो.
बरोबर. सुरुवातीला आता आपण असा विचार करू की याच्यामध्ये कुठल्याही ट्रायंगलचं नाव दिलेलं नाही आहे किंवा तुम्हाला फिगर पण दिलेली नाही आहे, म्हणून मग त्यामध्ये आपण सरळ सरळ ट्रायंगल फर्स्ट त्याचा विचार केला तर त्याचा एरिया A1, बेस B1, हाईट H1. सेकंड ट्रायंगल एरिया A2, बेस B2 अँड हाईट H2. आणि मग त्यानंतर आपण फॉर्म्युला लावू शकतो. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा आता ते कशा पद्धतीने लिहायचं आहे. आपण सुरुवातीला असे लिहून घेणार, लेट द बेस हाईट and area of first triangle B, B1, H1 and A1 respectively. म्हणजे आपण काय लिहितोय, पहिल्या ट्रायंगलशी रिलेटेड बेस, हाईट आणि एरिया क्रमवार आपण लिहितोय B1, H1 and A1 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. आता सेकंड ट्रायंगल, लेट द बेस हाईट and area of second triangle B, B2, H2 and A2 respectively. रिस्पेक्टिव्हली हा शब्द आपण क्रमवार या अर्थाने वापरतो. पहिल्यांदा आपण बेस, हाईट, एरिया हे ज्या सिक्वेन्सनी लिहिले त्याच सिक्वेन्सनी त्यांचे सिम्बॉल्स आपण लिहिलेले असतात. तर हे लक्षात यायला पाहिजे म्हणून रिस्पेक्टिव्हली हा शब्द वापरला जातो. म्हणजे आपण आता काय केलेलं आहे की दोन्ही पण ट्रायंगल्सची सिम्बॉल्स आपण लिहून घेतले. आता आपण त्यांच्या व्हॅल्यूज पण लिहून घेऊ शकतो. तर बघा, पहिल्या ट्रायंगलचा विचार केला तर बेस 9 आहे, हाईट 5 आहे, म्हणून मी इथे असं लिहिणार B1 बेस आपल्याला दिलेला आहे 9, H1 height is 5, B2 base of second triangle 10 and height that is H2 is equal to 6. आता आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन आपण लिहून घेतली. आता आपल्याला एरिया काढायचा आहे, रेशो काढायचा आहे, पण तो रेशो आपण जो फॉर्म्युला यूज करतो तर त्याचं रिझन तुम्हाला आधी लिहावं लागतंय, म्हणजे त्याची प्रॉपर्टी लिहावी लागणार. म्हणून आपण पहिली प्रॉपर्टी यूज करणार इथे, कारण बेसिस आणि हाईट्स दोन्ही पण डिफरंट आहेत, म्हणून आपण फर्स्ट प्रॉपर्टी इथे लिहिणार. नाव रेशो ऑफ एरियाज of two triangles is equal to ratio of product of their bases and corresponding heights. या गणितांमध्ये आपल्याला प्रॉपर्टी पूर्ण लिहावी लागते, त्यासाठी आपल्याला ती लर्न असणं आवश्यक आहे. मग आता यावरून बघा, रेशो ऑफ एरियाज म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आपण A1 धरलेला आहे, सेकंड ट्रायंगलचा A2, म्हणून मी इथे असं लिहिणार A1 अपॉन A2. हा झाला रेशो ऑफ एरियाज. आता हा आपण कोणाला इक्वल घेतोय, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे आपल्याला बेस आणि हाईट यांचा प्रॉडक्ट घेऊन मग त्यांचा रेशो घ्यायचा आहे. मग पहिल्या ट्रायंगलशी रिलेटेड बेस आहे B1 इंटू हाईट आहे H1 अपॉन B2 इंटू H. लक्षात आलं आहे, एकदम सिंपल. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज भरणार. B1 तुम्हाला दिलेला आहे 9,
इंटू H1 दिलेला आहे 5 अपॉन B2 10 इंटू H2 6. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन्स करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यामध्ये जेव्हा आपण कॅन्सलेशन करतो तेव्हा तुम्हाला एकाच नंबरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागतं. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता इथे आपण तो कॉमन फॅक्टर शोधू. जसं आता इथे बघा, न्यूमरेटर मध्ये 5 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे. आपल्याला माहिती आहे 5 च्या टेबल मध्ये 5 पण येतात, 10 पण येतात. म्हणून मग आपण इथे डिवाइड करताना 5 1 जा 5, 5 2 जा 10, बरोबर. 9 आणि 6 हे 3 च्या टेबल मध्ये येतात. म्हणून मग 3 3 जा 9, 3 2 जा 6. लक्षात येत आहे. म्हणजे मग आता आपण आन्सर काय लिहिणार बघा. वरती 3 इंटू 1 म्हणजे किती 3 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू 2 म्हणजे किती 4. म्हणजेच तुम्हाला आन्सर मिळालेला आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. म्हणजे आपण शेवटी आन्सर पण लिहू शकतो. देअरफॉर द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू 3 अपॉन 4. लक्षात आलं आहे ना, एकदम सिंपल. आता बघा सेकंड प्रॉब्लेम. आता सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे पहा. तुम्हाला एक फिगर दिलेली आहे आणि त्यामध्ये असं दिलेलं आहे, इन द फिगर BC इज परपेंडिक्युलर टू AB. BC AB ला परपेंडिक्युलर आहे. AD इज परपेंडिक्युलर टू AB म्हणजे AD देखील AB ला परपेंडिक्युलर आहे. BC इक्वल टू 4, AD इक्वल टू 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. म्हणजे आता आपण सुरुवातीला फिगर काढून घेऊ. फिगर नंतर दिलेली माहिती आणि त्यानंतर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ठीक आहे. आता बघा सेकंड प्रॉब्लेम. आपण पहिल्यांदा त्याची फिगर काढून घेऊ. A B C D. ठीक आहे. आता यामध्ये आपण गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय लिहिणार. तुम्हाला जसं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं राहणार तशाच पद्धतीने आपण लिहिणार. इन फिगर पहिले तुम्हाला असं दिलेलं आहे BC इज परपेंडिक्युलर टू AB. BC परपेंडिक्युलर टू AB. त्यानंतर सेकंड AD परपेंडिक्युलर टू AB. BC इक्वल टू 4, AD इक्वल टू 8. आणि टू फाइंड आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे त्यांनी, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. अशा पद्धतीने आपण गिव्हन इन्फॉर्मेशन विथ फिगर लिहून घेतलेली आहे. आता आपण याचं सोल्युशन लिहिणार म्हणजे आपण हे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार. आता आपल्याला पहा या प्रॉब्लेम मध्ये असं दिलेलं आहे की ही जी फिगर आहे या फिगर मध्ये BC म्हणजे हा सेगमेंट परपेंडिक्युलर टू AB. AB ला BC परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर सेकंड AD इज परपेंडिक्युलर टू AB. AD हा देखील AB ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. आपण आधी शिकलेलो आहे की परपेंडिक्युलर सेगमेंटला आपण हाईट धरत असतो आणि तो परपेंडिक्युलर सेगमेंट ज्यावर परपेंडिक्युलर काढलेला आहे तो सेगमेंट म्हणजे झाला बेस. म्हणजे या वरच्या ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर हाईट आहे BC आणि बेस आहे AB. खालच्या ट्रायंगलचा विचार केला तर हाईट आहे AD आणि बेस आहे AB. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला बेस AB हा कॉमन मिळतोय. म्हणजे मग आपण अजून एक प्रॉपर्टी यूज करू शकतो, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग सेम बेस
इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स ऑनली. बेसिस जर सारखे असले तर एरियाजचा रेशो हा त्यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा असतो. आपण ही प्रॉपर्टी पाहिलेली. आपल्याला दोन्ही हाईट्स दिलेल्या आहेत. BC ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 4, AD ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 8. तुम्हाला हाईट्स दोन्ही पण दिलेल्याच आहेत, त्यांच्यामुळे त्याचा रेशो घेतला तर डायरेक्टली आपल्याला दोन्ही ट्रायंगल्सचा एरियाचा रेशो काढता येतो. मग आपण आता त्या पद्धतीने यामध्ये सुरुवात करणार. मग आता सोल्युशन लिहित असताना आपण गिव्हन तर पूर्ण लिहिलेलंच आहे, टू फाइंड पण लिहिलेलंच आहे. मग आता यामध्ये डायरेक्ट आपण सुरुवात करू शकतो. सोल्युशन. पहिला ट्रायंगल कोणता आहे? ABC. ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ADB. तुम्हाला प्रॉपर्टी लावत असताना पहिल्यांदा कंडिशन्स तुम्हाला लिहून दाखवाव्या लागतात. यामध्ये बेस सेम आहे, मगच ती प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. म्हणून ट्रायंगल, पहिला ट्रायंगल ABC and triangle ADB have common base. कोणता आहे बेस? AB. कारण AB वरच दोन्ही ट्रायंगल्सची हाईट आहे, परपेंडिक्युलर काढलेले आहे. म्हणून आपण AB हा बेस काय घेतला? कॉमन घेतला, म्हणजे सारखा घेतला, सेम घेतला. ठीक आहे. मग आता आपल्याला डायरेक्टली प्रॉपर्टी लिहावी लागेल. प्रॉपर्टी लिहित असताना आपण कोणत्या प्रॉपर्टीचा विचार करणार आहे? कॉमन बेस और इक्वल बेस. म्हणून मग इथे मी असं लिहिणार, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस is equal to ratio of their corresponding heights. या प्रॉपर्टीज आपल्याला वापरायच्या असतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, म्हणून आपल्याला त्या लर्न असणं आवश्यक आहे. जशी कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला प्रॉपर्टी वापरायला शिकायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला कुठलंही गणित बदलवूनही आलं तरी पण आपल्याला ते सॉल्व्ह करता येते. मग आता आपण डायरेक्टली ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आपण प्रॉपर्टी मध्ये काय लिहिलेलं आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. बेसिस सेम असल्यामुळे आपण एरियाजचा रेशो फक्त कोणत्या रेशोला इक्वल दाखवणार? हाईट्सच्या. मग आता बघा ABC ची हाईट कोणती आहे? तर AB बेस धरल्यामुळे त्याच्यावर काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे BC ही झाली त्याची हाईट. अपॉन ADB हा खालचा ट्रायंगल, याची हाईट कोणती धरलेली आहे आपण? तर AB वर परपेंडिक्युलर कोणता काढलेला आहे? AD. म्हणून मग आपण AD ला सेकंड ट्रायंगलची हाईट म्हणणार. आलं लक्षात? आता BC ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे बघा? BC इक्वल टू 4 अपॉन AD ची व्हॅल्यू किती आहे? 8. बरोबर. आता परत आपण कॅल्क्युलेशनचा विचार करतोय. कॅन्सलेशन करताना आपण काय करणार? वरच्या आणि खालच्या संख्येला एकाच नंबरनी डिवाइड करावा लागतो. 4 आणि 8 हे 4 च्या टेबल मध्ये येतात, म्हणून 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे आन्सर तुम्हाला किती मिळालं? 1/2. आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये रेशो काढलेले आहे आणि ते सारख्या क्वांटिटीचे असल्यामुळे तुम्हाला तिथे युनिट द्यायची आवश्यकता नसते. लक्षात आलं? दोन्ही प्रॉब्लेम्स एकदम सिंपल आहे. आता बघा नेक्स्ट तुम्हाला थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. आपण थर्ड प्रॉब्लेमची फिगर काढून घेणार. जसं आता बघा थर्ड प्रॉब्लेमची तुम्हाला फिगर अशा पद्धतीने दिलेली आहे.
आता लक्ष द्या. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. हा जो सेगमेंट आहे PS हा कोणाला परपेंडिक्युलर दिलेला आहे? RQ. आता इथे गणित बरोबर आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की PS हा परपेंडिक्युलर ऍक्च्युअली काढलेला आहे RQ वर, पण RQ हा सेगमेंट लहान असल्यामुळे त्यावर तो परपेंडिक्युलर येत नव्हता आणि म्हणून RQ एक्सटेंड केलेला आहे आणि मग त्याच्यावर हा परपेंडिक्युलर दाखवलेला आहे. म्हणजे हाईट आणि बेसचा जर आपण विचार केला तर या केसमध्ये PS ही हाईट धरावी लागेल, पण कोणत्या बेसवर परपेंडिक्युलर काढलेला आहे तर RQ वर काढलेला आहे, म्हणून तुम्हाला बेस धरताना RQ धरावा लागणार. ठीक आहे. नेक्स्ट सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. QT हा देखील PR वर परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे या ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर PR वर परपेंडिक्युलर काढल्यामुळे PR झाला बेस आणि QT झाली हाईट. बरोबर. आता त्यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. इफ RQ इक्वल टू 6, RQ 6, PS equal to 6, PS is 6, and PR equal to 12. PR पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 12. देन फाइंड QT. तर आपल्याला QT ची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. आता लक्ष द्या बरोबर, आपल्याला या केसमध्ये रेशो वगैरे विचारलेले नाही, तुम्हाला एकच साइड कॅल्क्युलेट करायला सांगितली. बरोबर. आता हे जे प्रॉब्लेम आहे तर यामध्ये आपल्याला आता हे लक्षात यायला पाहिजे की ज्या अर्थी त्यांनी PS हा परपेंडिक्युलर दिलेला आहे RQ वर, याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं आहे QRच बेस धरा आणि PS हाईट धरा. बरोबर आहे. आता QR ही कोणत्या ट्रायंगलची साइड आहे तर PQR, आणि P हा त्यामधला व्हर्टेक्स आपण जर धरला तर PS ही झाली त्याची हाईट. म्हणजे PQR हा एक ट्रायंगल आणि दुसरा आपल्याला सेगमेंट परपेंडिक्युलर जो दिलेला आहे तो आहे QT. परत PQR या ट्रायंगल मध्ये Q व्हर्टेक्स येतोच आहे. Q या व्हर्टेक्स पासून कोणत्या साइडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे? PR वर काढलेला आहे. PR ही देखील त्या ट्रायंगलची एक साइड आहे. म्हणजेच PQR या ट्रायंगलचा दोन पद्धतीने आपण एरिया काढू शकतो. एकदा हाईट PS आणि QR बेस धरून, दुसऱ्या केस मध्ये QT हाईट आणि PR बेस धरून. बरोबर. तर पहिल्या केस मध्ये ट्रायंगलचा एरिया काढला की मग दुसऱ्या केस मध्ये एरिया तर ट्रायंगलचा बदलणार नाहीये, म्हणजे दुसऱ्या केस मध्ये आपण ती एरियाची व्हॅल्यू वापरू शकतो आणि म्हणजे मग तुम्हाला QT काढायला सोपं जाणार आहे. बरोबर. मग आता पहा आपण कशा पद्धतीने ते लिहिणार. एकदम सिंपल आहे. लक्ष द्या बरोबर, लिहिण्याची पद्धत कशी आहे त्या पद्धतीने. आपण गिव्हन मध्ये इन्फॉर्मेशन लिहून घेतली तर आपण इथे असं लिहिणार, इन फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. त्यानंतर मग तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. त्यानंतर मग RQ इक्वल टू 6, PS इक्वल टू 6, PR इक्वल टू 12. And what is to find? To find QT. आपल्याला QT ची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये प्रॉपर्टी तर कोणती वापरायचीच नाहीये. आपण जसा विचार केला की ट्रायंगल PQRच आपण घेणार, PQR चा एरिया आधी काढून घ्यायचा, पण त्यावेळेस हाईट कोणती वापरायची? PS. बेस कोणता वापरायचा? QR. त्याचा एरिया निघाला की मग त्याच्यानंतर परत त्याच ट्रायंगलचा एरिया आपल्याला दुसऱ्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया तर आधी निघालेलाच राहील,
पण दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा QT येणार तर त्याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे. मग आता पहा सोल्युशन. आपण सुरुवातीला असं लिहू शकतो, इन ट्रायंगल PQR, हा जो ट्रायंगल आहे PQR, आपण इथे हाईट कोणती धरणार? PS. तर त्यासाठी आपण हे लिहू शकतो, सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ, आणि इथे कारण लिहू शकतो आपण E1. Therefore height equal to PS equal to 6, base RQ equal to 6. लक्षात आलं? ही जी पहिली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार आपण हाईट धरली PS, बेस धरला RQ. Therefore area of triangle PQR half into base into height. फॉर्म्युला यूज केला. आता बघा, बेस कोणता धरलेला आहे? RQ, त्याची व्हॅल्यू किती आहे? 6. हाईट कोणती धरलेली आहे? PS, परत त्याची व्हॅल्यू 6. आता लक्ष ठेवा, 1 6 आणि हे 6 हे न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे? 2. म्हणजे आपण कॅन्सलेशन करताना 2 आणि या वरच्या न्यूमरेटर मधल्या नंबर्सचा विचार करू शकतो. तर 2 च्या टेबल मध्ये 2 तर येतातच, 6 पण येतात, म्हणून 2 1 जा 2, 2 3 जा 6, 6 into 3 is equal to 18. आता लक्ष द्या, इथे आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढलेला आहे, आपण रेशो काढलेला नाही, त्यामुळे इथे तुम्हाला युनिट द्यावं लागेल. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सेंटीमीटर मीटर असं कुठलंही युनिट दिलेलं नाहीये, म्हणून मग इथे तुम्हाला लिहित असताना युनिट स्क्वेअर असं तुम्हाला लिहावं लागेल. सेंटीमीटर असतं, सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं असतं, पण इथे दिलेलं नाहीये म्हणून युनिट स्क्वेअर. ठीक आहे. याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. म्हणजे आता एरिया निघाला. परत आपण त्याच ट्रायंगलचा एरिया दुसऱ्या पद्धतीने काढू की ज्यामध्ये QT येणार. हाच ट्रायंगल दुसऱ्या पद्धतीने बघा, आल्सो इन ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR मध्ये दुसरी इन्फॉर्मेशन तुम्हाला अशी दिलेली आहे, सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. याला आपण परत काय लिहिणार? E1. मग आता याच्यानुसार परत आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर QT PR वर परपेंडिक्युलर असल्यामुळे QT ला आपण धरणार हाईट, म्हणून मी इथे असं लिहिणार, देअरफॉर हाईट इक्वल टू QT. QT ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, आणि बेस कोणता आहे? PR. but base PR is given to us, that is 12 units. आता आपण हे कॅल्क्युलेट करणार. Therefore area of triangle PQR, परत तोच फॉर्म्युला, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण आता आपण बेस आणि हाईट बदलवलेले आहे. म्हणजे कसं आहे, वर्टेक्स बदलला की ज्यामधून परपेंडिक्युलर काढलेला आहे की त्यानुसार हाईटही बदलते आणि करस्पॉन्डिंग बेस पण बदलतो. बरोबर. म्हणून मग आपण आता कॅल्क्युलेशन्स करताना पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ इंटू बेस कोणता धराला आता तुम्ही? आपण परपेंडिक्युलर घेतलेला आहे QT परपेंडिक्युलर टू PR, म्हणून PR तुम्हाला धरावा लागेल बेस, आणि हाईट आपण आताच लिहून ठेवलेली आहे QT. लक्षात येत आहे? आपल्याला QT काढायचं असल्यामुळे आपण हा 2 वेळा एरिया काढतो, पण तो एकच ट्रायंगल असल्यामुळे एरिया सारखाच राहणार आहे. मग आता पहा, फ्रॉम इक्वेशन 1 एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण आधीच काढून ठेवलेला आहे. किती आहे तो? 18 युनिट स्क्वेअर. म्हणून मी इथे लिहिणार 18 इक्वल टू हाफ इंटू PR. PR किती आहे? इथे बघा 12.
इंटू QT ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. आता इथे 18 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून लिहिलेली असल्यामुळे मी इथे लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1. ज्या ज्या स्टेप्स आपण लिहितो तर त्या प्रत्येक स्टेपला आपल्याला डिव्हिजन लिहावा लागत असते असेल तर. आता बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12, बेसख 12. आता 6 इंटू QT आहे. 6 जर मी इकडे आणले तर ते 18 ला डिवाइड करतील, बरोबर आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप तुम्हाला मिळेल 18 अपॉन 6 इक्वल टू QT. म्हणजे याचाच अर्थ QT इक्वल टू, आता वरती आहे 18, डिनॉमिनेटर मध्ये आहे 6. 6 1 जा 6 and 6 3 जा 18. म्हणजे 6च्याच पाढ्यामध्ये 6 पण येतात, 18 पण येतात. म्हणून मग 1 3. Therefore QT is equal to 3 units. लक्षात आलं? हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं असतं. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे, पण मी तुम्हाला परत सांगतो आहे की ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला परफेक्ट माहिती असायला पाहिजे. जसं आपण एरिया ऑफ ट्रायंगल सुरुवातीला पाहिलं, हाईट आणि बेस आपण कोणतीही घेऊ शकतो, पण एकदा तुम्ही हाईट सिलेक्ट केली की त्यानुसारच बेस राहणार, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात आलं? आता बघा प्रॅक्टिस सेट 1.1 त्यामधला आपण 4th प्रॉब्लेम बघतोय. लक्ष द्या. इन द फॉलोइंग फिगर AP is perpendicular to BC, AD is parallel to BC. Then find area of triangle ABC is to area of triangle BCD. तुम्हाला या फिगर मध्ये AP ही BC वर परपेंडिकुलर दिलेली आहे. AP is perpendicular to BC and line AD is parallel to line BC. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. एवढ्या इन्फॉर्मेशन वरून व्हॉट इज टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ABC हा एक ट्रायंगल आणि BCD हा सेकंड ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर आहे. आता लक्ष द्या, आपण एरियाचा रेशो जेव्हा काढतो तर तेव्हा आपण तिन्ही प्रॉपर्टीजचा आधी विचार करत असतो, बरोबर आहे. मग आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मिळते. ABC आणि ट्रायंगल BCD या AD आणि BC या दोन पॅरलल लाईन्स मध्ये ड्रॉ केलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD या दोन्ही ट्रायंगल्सच्या प्रत्येक व्हर्टायसेसचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे व्हर्टायसेस कशावर आलेले आहेत? दोन पॅरलल लाईन्स वरच आलेले आहेत, बरोबर. इन्फॉर्मेशन म्हणजे आपण एक्स्ट्रा असं बघू शकतो की जसं तुम्ही कोणत्याही दोन पॅरलल लाईन्स विचारात घेतल्या. सो फॉर एक्झाम्पल या दोन पॅरलल लाईन्स मी काढल्या, तर पॅरलल लाईन्स ची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. The lines which do not intersect each other are called parallel lines. Parallel lines तेव्हाच असतात जेव्हा त्या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स हे कुठेही सेम राहील, त्यांनाच आपण पॅरलल लाईन्स म्हणतो, बरोबर. मग आता अजून एक महत्त्वाचा पार्ट की बॉ डिस्टन्स घ्यायचं कसं दोन पॅरलल लाईन्स मधलं, तर नेहमी लक्षात ठेवायचं एक पॉइंट जर तुम्ही एका लाईनवर सिलेक्ट केला तर तिथून तुम्हाला दुसऱ्या लाईनवर परपेंडिकुलर काढावा लागतो. तर हे जे परपेंडिकुलर डिस्टन्स आहे यालाच दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स म्हणतात. आणि तुम्ही असा परपेंडिकुलर कुठेही काढा जिथपर्यंत या पॅरलल लाईन्स चाललेल्या आहेत, कोणत्याही पॉइंट पासून जर तुम्ही दुसऱ्या पॅरलल लाईनवर परपेंडिकुलर काढला तर तुम्हाला
ते डिस्टन्स प्रत्येक वेळेस सेम मिळत जाते. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला एक इन्फॉर्मेशन अशी कळलेली आहे, द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. बरोबर? अँड दॅट डिस्टन्स शुड टेकन ॲज परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि ते डिस्टन्स आपल्याला काय घ्यावं लागते? परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागते. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवणं काही कठीण नाही आहे. कारण कसं आहे, तुम्हाला रेशो विचारलेला आहे एरियाचा, पण कुठलीही साईड तुम्हाला दिलेली नाहीये, बाकी काही कुठला पार्ट दिलेला नाहीये. तर हा जो आपला बेसिक नॉलेजचा जो पार्ट असतो त्याच्यावरून आपल्याला हे ठरवायचं आहे. आता लक्ष द्या, आपण पहिला ट्रायंगल विचारात घेऊ, ट्रायंगल एबीसी, आणि दुसरा ट्रायंगल विचारात घेतला बीसीडी. या दोन्ही ट्रायंगल्सचे जर तुम्ही हाईटचा विचार केला तर ती हाईट तुम्हाला एपी म्हणून घेता येते, कारण एपी हा परपेंडिक्युलर काढलेला आहे ए वरून या खालच्या सेकंड पॅरलल लाईनवर. म्हणजे हेच डिस्टन्स या दोन्ही पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स आहे, आणि त्याच डिस्टन्सला, परपेंडिक्युलर डिस्टन्सला तुम्ही ए बी सी या ट्रायंगलची पण हाईट धरू शकता आणि बी डी सी या ट्रायंगलची पण हाईट धरू शकता. बरोबर? कारण दोन्ही पण व्हर्टायसेस ए आणि डी हे एकाच सेम पॅरलल लाईनवर आहेत. बरोबर आहे? त्यानंतर बेस हा या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये सेम आहे. कोणता आहे ओळखा? एकदम बरोबर, एबीसी चा बेस आहे बीसी आणि बीडीसी चा बेस देखील कोणता आहे? बीसी चा आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईटही सेम आहे, बेसही सेम आहे. मग हाईट आणि बेस जर सेम असेल तर दोन्ही एरियाज कसे राहणार? इक्वल राहणार. म्हणजेच त्यांचा रेशो किती येईल? 1/1 म्हणजेच 1. लक्षात आलं? असं आपल्याला आधीच प्रॉब्लेम कसं सोडवायचं हे ठरवून घ्यायचंय. एकदा आपल्याला ते लक्षात आलं की मग त्याला सॉल्व्ह करणं काहीही कठीण नसते. बघा आता हे कशा पद्धतीने आपल्याला लिहायचंय, ही जी माहिती आहे ती आपण पूर्ण इथे एक्सप्लेन करून लिहिणार. लक्षात आलं? आता बघा सोल्युशन. पहिल्यांदा आपल्याला असं लिहावं लागेल की हे दोन ट्रायंगल्स सेम पॅरलल लाईन्स मध्ये ड्रॉ केलेले आहेत. म्हणून मी इथे असं लिहिणार, ट्रायंगल ABC and triangle BCD are drawn in same parallel lines AD and BC. दोन्ही ट्रायंगल्स हे एडी आणि बीसी याच दोन पॅरलल लाईन्स मध्ये ड्रॉ केले गेलेले आहेत. मग आता पॅरलल लाईन्स मध्ये ड्रॉ केलेले आहेत याचा अर्थ आपण त्यांची हाईट सेम धरू शकतो. बरोबर आहे? म्हणजेच डिस्टन्स जे आहे त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? हाईट. म्हणून मी इथे असं लिहिणार, हेन्स द distance between two parallel lines is the height of both triangles, and distance between parallel lines is constant. म्हणून आपण इथे असे लिहू शकतो की hence the distance between two parallel lines is the height of both triangles, and distance between two parallel lines is constant. बरोबर? म्हणजे पहा हाईट दोघांची सेम झाली,
दोन्ही ट्रायंगल्सचा बेस मगाशी आपण कन्सिडर केलेला आहे BC हा कॉमन बेस आहे. ABC याचाही बेस BCच आहे आणि BDC याचाही बेस BCच आहे. म्हणून मग इथे आता मी असे लिहिणार therefore base BC and height of both triangles is same. मग आता जर दोन ट्रायंगल्सची हाईट आणि बेस सेम आहे तर त्यांचे एरियाज आपण डायरेक्टली इक्वल घेऊ शकतो. म्हणजे कोणते कोणते ट्रायंगल्स आहेत? ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आणि याला तुम्ही कारण काय लिहाल? if base and height of two triangles are equal, then areas of two triangles are equal. तर हे आपण त्याचं रिझन लिहिलं म्हणजे ही आपण प्रॉपर्टी लिहिलेली आहे. आता मला सांगा जर दोन्ही एरिया सेम आहेत तर त्यांचं डिव्हिजन केलं म्हणजे भागाकार केला तर आन्सर बनच येणार. आपल्याला त्यांनी रेशो विचारलेला आहे म्हणून मग आपण असं लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1. लक्षात आलं? आता सेम अशाच पद्धतीने आपल्याला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 1.1. बघा त्यांनी जी फिगर दिलेली आहे ती मी काढतोय इथे. त्यामध्ये तुम्हाला परत अशाच पद्धतीने दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. ABC आणि PQD. ठीक आहे. आता लक्ष द्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे इन द ऍडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC. आता बघा PQ BC ला कशी आहे? परपेंडिक्युलर दिलेली आहे बरोबर. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे AD इज परपेंडिक्युलर टू BC. सेकंड ट्रायंगल AD BC ला परपेंडिक्युलर आहे. देन फाइंड फॉलोइंग रेशोज. तर आपल्याला काही रेशोज विचारलेले आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. तर रेशो म्हणजे क्वेश्चन जसा आपल्याला विचारलेला असेल त्यानुसार तुम्हाला ते ट्रायंगल्स कन्सिडर करायचे आहेत आणि ते ट्रायंगल कन्सिडर केल्यानंतर मग तुम्हाला ठरवावं लागेल की त्याचा बेस कोणता आहे, त्याची हाईट कोणती आहे, इक्वल आहेत का, काय काय इक्वल आहे याच्यानुसार आपण प्रॉपर्टीज यूज करणार आहे बरोबर. तर यासाठी सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. तर बघा आपण आता हे प्रॉब्लेम स्टार्ट करू. एक एक पार्ट घेऊ आपण. आपल्याला पहिला पार्ट जसा आता आपण गिव्हन घेऊ इथे. गिव्हन मध्ये आपण लिहिणार PQ परपेंडिक्युलर टू BC आणि सेकंड पार्ट AD परपेंडिक्युलर टू BC. ठीक आहे. तर टू फाइंड त्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट घेणार. पहिला क्वेश्चन आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता आपल्याला या दोन ट्रायंगल्सचा विचार करायचा आहे. याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. PQB कोणता आहे पहा ट्रायंगल PQB म्हणजे हा लहान ट्रायंगल आहे बरोबर PQB. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला विचारलेला आहे PBC.
ट्रायंगल पीबीसी म्हणजे कोणता आहे? पीबीसी. आता या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. आता या ट्रायंगल्सचा जर तुम्ही विचार केला तर P हा तुम्हाला कॉमन व्हर्टेक्स दिसतोय, बरोबर आहे. आता हा वरचा व्हर्टेक्स जर तुम्ही कॉमन धरला तर त्यावरून जी हाईट आपण काढलेली आहे किंवा परपेंडिक्युलर जो काढलेला आहे PQ, तर हा दोन्ही ट्रायंगल्स मध्ये सेम आहे. कोणता आहे? PQ. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्सची तुम्ही हाईट कशी धरू शकता? सेम धरू शकता. आता बेसिसचा विचार करा. बेस सेम आहेत का ते बघा. तर PBQ या ट्रायंगल मध्ये BQ हा बेस आहे आणि PBC या ट्रायंगल मध्ये BC हा बेस आहे, बरोबर आहे. ट्रायंगलच्या नावावरूनच आपल्याला हे ठरवावं लागते, हे लक्षात ठेवा. तुम्ही त्या प्रॉपर्टीज जेवढ्या व्यवस्थित क्लिअर कराल त्यावरून तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायला मदत होणार आहे. आहेत एकदम सिंपल. हे तिन्ही चारी प्रॉब्लेम्स जे विचारलेले आहेत याच्यामध्ये फक्त तुम्हाला फिगर वरूनच हे गेस करायचं असते की बेस कोणता आहे, हाईट कोणती आहे, कोणता इक्वल आहे, याच्यावरून तुम्हाला प्रॉपर्टीज लावायच्या असतात. जसा आता हा एक छोटा ट्रायंगल आणि हा PBC हा खालचा मोठा ट्रायंगल, या दोघांचा विचार केला तर P पासूनच हाईट निघणार, कारण तिथूनच परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणून मग ती हाईट या ट्रायंगल साठी राहील आणि या खालच्या मोठ्या ट्रायंगल साठी पण राहणार आहे. पण हा छोटा ट्रायंगल याचा बेस हा इथून इथपर्यंत वाढलेला नाहीये, तो कोणता आहे? BQ. आणि या खालच्या मोठ्या ट्रायंगलचा विचार केला तर त्याचा बेस मात्र B पासून C पर्यंत आहे. म्हणजे हाईट सेम आहे, म्हणजे त्यांचा रेशो ऑफ एरियाज विल बी इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, बरोबर. मग आपण ते लिहून घेणार. हेच लिहू आपण. ट्रायंगल PQB and triangle PBC have same height PQ. Triangle PQB and triangle PBC have same height PQ. त्यानंतर तुम्ही आता प्रॉपर्टी लिहू शकता. Therefore ratio of areas of two triangles having same height is equal to ratio of their corresponding बेसिस. म्हणजे पहा आता आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, आता तुम्ही विचार करा, PQB या ट्रायंगल मध्ये बेस कोणता आहे? BQ. कारण PQ ही हाईट BQ वर काढलेली आहे, म्हणून मी इथे मी लिहिणार BQ अपॉन PBC. PBC याच्यामध्ये P वरून हाईट काढलेली आहे, PQ कोणावर काढलेली आहे? BC वर, म्हणून मग आपण बेस कोणता लिहिणार? BC. लक्षात आलं? हे त्यामधलं झालं फर्स्ट. याच पद्धतीने आपल्याला उरलेले सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. आता त्यामधलं सेकंड पहा. सेकंड तुम्हाला विचारलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल PBC बघा, आपण आताच PBC हा ट्रायंगल पाहिलेला आहे. हा एक ट्रायंगल आणि दुसरा ABC ट्रायंगल ABC. कसं आहे, तुम्हाला जर डायरेक्टली या फिगर वरून जर गेस करता येत नसेल तर सरळ सरळ दोन्ही ट्रायंगल्स आपण रफ मध्ये काढून पाहायचे. ते काढल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल. जसं आता पहा PBC
आणि दुसरा म्हटलेला आहे एबीसी. तर हे दोन्ही ट्रायंगल्स काढल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल की बीसी हा बेस कॉमन आहे दोघांचा. पण हाईट फक्त बदललेली आहे. एक पी पासून निघते पी क्यू आणि दुसऱ्याची निघते ईडी. म्हणून मग आता या दोन्ही याच्यामध्ये मी कसं लिहिणार? ट्रायंगल पीबीसी अँड ट्रायंगल एबीसी हॅव सेम हाईट, सॉरी सेम बेस बीसी. बरोबर. ट्रायंगल पीबीसी आणि ट्रायंगल एबीसी या दोघांचाही बेस कोणता आहे? बीसी. Therefore ratio of areas of both triangles will proportional to ratio of their heights. बरोबर. म्हणून मग आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू, बेसिस तर सेम आहे, आपल्याला फक्त हाईट्सचा रेशो घ्यायचा आहे. मग आता ठरवा पीबीसी मध्ये हाईट कोणती आहे? पीबीसी यामध्ये पी पासून परपेंडिक्युलर काढलेला आहे बीसी वर. कोणता आहे तो? पी क्यू. म्हणून याची हाईट आहे पी क्यू अपॉन एबीसी या ट्रायंगलची हाईट ठरवा. आपण बेस कोणता धरलेला आहे? बीसी. त्यावर ए पासून परपेंडिक्युलर काढलेला आहे एडी. म्हणून हाईट कोणती झाली? लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता थर्ड पार्ट बघा. थर्ड मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे एबीसी आणि एडीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. आता बघा एबीसी आपण इथे काढलेलं आहे एबीसी. त्यानंतर एडीसी असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर इथूनच एक परपेंडिक्युलर काढलेला आहे डी. हा एक छोटा ट्रायंगल आणि हा एक पूर्ण मोठा ट्रायंगल. आता या दोन्ही ट्रायंगल्सचा जो वरचा व्हर्टेक्स आहे ए तो तर कॉमन आहे आणि त्यांचे बेसिस एकाच लाईनवर आहे. म्हणजे मग आपण हाईट कॉमन घेऊ शकतो. बरोबर. कोणती हाईट होईल मग? एडी. कारण पहा एबीसी या मोठ्या ट्रायंगलची पण हाईट एडीच आहे आणि दुसरा ट्रायंगल एडीसी जो विचारला त्यामध्ये पण एडीच ही त्यांची हाईट आहे. फक्त दोन्ही ट्रायंगल्सचे बेसिस मात्र वेगवेगळे आहेत. बरोबर. म्हणून मग आपण लिहिताना याच पद्धतीने लिहू शकतो की या दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम आहे. कोणती आहे? एडी. आणि त्यांचे बेसिस हे मात्र वेगवेगळे आहेत. म्हणून मग लिहिताना आपण कसं लिहिणार पहा. ट्रायंगल एबीसी and triangle ADC have same height. AD. Therefore, areas of triangles having same height are proportional to ratio of their bases. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADC equal to. आता ABC चा बेस कोणता आहे? BC. आणि ADC याचा बेस कोणता आहे? DC. म्हणून मग तुम्ही डायरेक्टली काय लिहाल? BC upon BC.
ठीक आहे. आता पहा, या एक्सरसाइज मधलं तुम्हाला मी प्रत्येक गणित शिकवलेलं आहे. आता फक्त या 5व्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला चौथा प्रॉब्लेम, 5व्यातलं चौथं म्हणजे सगळ्यात लास्ट, तर ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो आहे. तर इथेच तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः विचार करायचा आणि त्याची उत्तरं तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता ओरली त्याचे आन्सर सांगतो आहे. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ठेवायचा, त्यानंतर उत्तर काढायचं आपल्या वहीमध्ये आणि त्यानंतर मग उत्तरं चेक करायची. ठीक आहे. आता लक्षात द्या, तुम्हाला चौथ्या प्रॉब्लेम मध्ये असं विचारलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी कोणता आहे, एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी, पीक्यूसी कोणते कोणते दोन विचारलेले आहेत, एडीसी अँड पीक्यूसी या दोन ट्रायंगल्सचा तुम्हाला एरियाचा रेशो विचारलेला आहे. आता तुम्ही लक्ष द्या, बेसिस जरी एकाच लाईनवर असले तरी ते सारखे नाही आहेत. एडीसी या ट्रायंगलचा बेस डीसी आहे आणि पीक्यूसी या ट्रायंगलचा बेस क्यूसी आहे. आता हाईटचा विचार करा. हाईट आपण कॉमन व्हर्टेक्स असेल आणि बेसिस एकाच लाईनवर असतील तरच इक्वल धरू शकतो. आता या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये प्रॉब्लेम काय आहे, बेसिस ते एकाच लाईनवर आहेत, सारखे नाही आहे, पण त्यांचे जे वरचे व्हर्टेक्स आहेत, एका ट्रायंगलचा व्हर्टेक्स आहे पी, दुसऱ्या ट्रायंगलचा आहे ए, म्हणजे ते सेम आहेत का, नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रायंगल्सची हाईट ती पण वेगळी आहे आणि बेसिस पण वेगवेगळे आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला सरळ सरळ फर्स्ट प्रॉपर्टी यूज करावी लागेल. रेशो ऑफ any two or ratio of areas of two triangles is equal to ratio of products of their bases and corresponding heights. पहिला आपण जो रेशो म्हणजे प्रॉपर्टी बघितली होती तीच प्रॉपर्टी तुम्हाला वापरायची. आता तुम्हाला एडीसी याचा बेस आणि हाईट कोणती आहे ते गेस करायचं. एडीसी याचा बेस कोणता आहे, डीसी, हाईट कोणती आहे, एडी. म्हणजे तुम्ही आन्सर लिहित असताना कसं लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी इज इक्वल टू, आता रेशो तुम्हाला प्रोडक्टचा घ्यायचा आहे बेस आणि हाईटचा, डीसी इंटू एडी अपॉन पीक्यूसी चे कोणते कोणते आहे, क्यूसी इंटू पीक्यू. लक्षात आलं. असं आन्सर तुम्हाला लिहावं लागणार. ओके. तर आपण इथे प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण क्लिअर केलेला आहे. त्यामध्ये फक्त 5व्या मधलं चौथं हे मी तुम्हाला ओरली सांगितलं, त्याच्यासाठी मी तुम्हाला वेळ दिला होता. तर आय होप की मॅक्सिमम स्टुडंट्सचं हे आन्सर करेक्ट आलं असलं पाहिजे. तर यांनीच आपल्याला कॉन्फिडन्स येत असतो. आणि जर बरोबर आलं नसेल तर माझं म्हणणं एवढंच राहणार आहे की आपल्याला बेसिक प्रॉपर्टीज या व्यवस्थित लर्न करणं आवश्यक आहे.